रात्रीची वेळ, राष्ट्रीय महामार्गावरचा एक पेट्रोल पंप जिथे सुरू होता डिझेलचा ब्लॅक गेम. नेमकं काय हे प्रकरण आणि कोण आहेत यामागं, मुख्यमंत्री यावर काय म्हणालेत पाहूयात सविस्तर. ही घटना आहे वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर इथली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 141 वर असलेल्या ARS एनर्जी या पेट्रोल पंपावर उशिरा रात्री पोलीस आणि अन्न पुरवठा विभागानं संयुक्त कारवाई केली आणि या कारवाईत जे समोर आलं ते कुणालाही धक्का देणारं होतं. एका खाजगी टँकरमध्ये किरकोळ विक्रीसाठी असलेल्या पंपावरून मोठ्या प्रमाणात डिझेल भरलं जात होतं. नियमांना सर्रास धाब्यावर बसून हा काळा बाजार सुरू होता. या कारवाईची सुरुवात झाली ती एका गुप्त माहितीमुळे. 112 या आपत्कालीन क्रमांकावर वडनेर पोलिसांना या गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे याच पंपावर डिझेल मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या सतत तक्रारी येत होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस पथक आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या डिझेल गेमचा पर्दाफाश केला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा ARS एनर्जी हा पेट्रोल पंप नागपूरचे फराज सिद्दीकी यांच्या मालकीचा आहे. कारवाई दरम्यान चंद्रपूर इथल्या कॅलिबर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचा हा एक खाजगी टँकर जप्त करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे किरकोळ ग्राहकांसाठी असलेल्या पंपावरून मोठ्या व्यावसायिक टँकरमध्ये डिझेलचा भरणा सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे डिझेल चंद्रपूर मधल्या एका व्यावसायिकाला पुरवलं जात होतं. या गैरप्रकारामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. जेव्हा शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी शेतकरी या पंपावर जायचे तेव्हा त्यांना स्टॉक संपलाय असं सांगितलं जायचं. पण दुसरीकडे याच पंपावरून खाजगी टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल भरण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू होता. नियमांनुसार किरकोळ विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात म्हणजे बल्कमध्ये डिझेल विकता येत नाही. तरीही या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात होती, ज्यामुळे शासनाचा महसूल आणि सामान्य ग्राहकांची फसवणूक होत होती. आता प्रश्न पडतो की हा डिझेल गेम का सुरू होता. यामागे डिझेलच्या किमतीतली मोठी तफावत. औद्योगिक वापरासाठी बल्कमध्ये मिळणाऱ्या डिझेलचा दर प्रति लिटर सुमारे 142 रुपये आहे, तर रिटेल पंपावर तेच डिझेल सुमारे 95 रुपये प्रति लिटरनं मिळतं. म्हणजेच प्रति लिटर मागं तब्बल 47 रुपयांचा मोठा फरक. याच मोठ्या दर फरकाचा फायदा घेण्यासाठी हा काळा बाजार सुरू असल्याचा संशय आहे. या घटनेसंदर्भात गृहराज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर काय म्हणालेत पाहूयात. या संदर्भात माहिती घेतली असता एका पेट्रोल पंपावरती हिंगणघाट तालुक्यातली ही घटना आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला पेट्रोल न देता त्या पेट्रोल पंप चालकाने एका टँकरमध्ये पेट्रोल भरण्याची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे. प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचून तो टँकर देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि संबंधितांवर उचित कारवाई करण्यात येईल. सर, संबंधित टँकर कुठे जात होता याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार, कारण अशा पद्धतीने काळाबाजारी जे रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काय प्रश्न नाही, निश्चितपणे ही घटना आत्ता ताजी घटना आहे. आपल्याला माहिती देखील दिली की हा टँकर जप्त करण्यात आलेला आहे आणि संबंधित व्यक्ती जे कोणी लोक याच्यामध्ये गुंतलेले असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. ते साठेबाजी होती आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणावर वक्तव्य केलंय. सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. त्याचीही आपूर्ती आपण करतो, पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असे निदर्शनास येत आहे. त्या संदर्भात पुरवठा विभाग आणि गृह विभाग हे जॉईंटली आता कारवाई करतील. या रॅकेटची व्याप्ती फक्त एका पंपापुरती मर्यादित नसून ती मोठी असल्याचं समोर येत आहे. उमरेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या मायनिंग बेल्टमध्ये अनेक खासगी वाहनं या परिसरातील पेट्रोल पंपापर्यंत पोहोचत असल्याची माहिती आहे. याचा अर्थ यामागे एक मोठं नेटवर्क असण्याची शक्यता आहे. यामुळे फक्त शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांची आणि कष्टकरी शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होतीये. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे डिझेलच्या काळा बाजारात सहभागी असलेल्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत. वर्ध्याहून रवी येणोरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.